नमस्कार मित्रांनो, मी अक्षय अशोक मेंढे, मी दादाचा भाई या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। आज आलोय खूप दिवसांनी मच्छीला, वाण गाळून झाला आणि आता जाळी जी बांधली होती ती बांधलेली जाळी उचलायला आलोय आणि बघूया काय जाळ्यामध्ये भेटतंय का। आता पावसाळ्यातली आपली मासेमारीची ही पहिलीच व्हिडिओ आहे आणि बघूया आपल्याला कोणते मासे भेटतात ते। आणि आपण एक इथं जाळा बांधलाय आणि जाळा पाणी ओटीला लागल्यामुळं आपला जाळा आता थोडा वर दिसतोय आणि ह्या वर दिसत त्यातच आपल्याला मासाला दिसतोय आणि हा बहुतेक कोमट असावा आणि कोमटच आहे, जिताडा। मी फक्त आता व्हिडिओ काढणार आहे आणि बाब्या, अविनाश आणि बाबा जाळा उचलणार आहेत आणि अविनाश आणि बाबा दोघंजण मिळून जाळा उचलणार आहेत। आणि जाळा बघा, तर तो पहिलाच मासा आपल्याला दिसला होता लांबून, तोच पहिला उचलला गेला आहे। आता हळूहळू संपूर्ण जाळा उचलण्यात येईल। आणि या पावसामध्ये जाळ्यामध्ये कचरा भरपूर पडतो आणि हाच त्रास असतो नेहमी, कारण नदी सगळं जे आपली घाण वगैरे असते ती सोबत घेऊन येते। झाला वारांगला काय? अशा तऱ्हेने आपला एक जाळा उचलून झाला आहे आणि पहिल्या जाळ्यावर तो एकच मासा सुरुवातीला होता, तोच लागला आहे। आणि आता आपण दुसरा जाळा उचलायला जातो आहे आणि सकाळचं एकदम सुंदर वातावरण आहे आणि या सुंदर वातावरणामध्ये पाखरांची किलबिलाट चालू आहे। मोबाईलमध्ये तुम्हाला ऐकायला येतच असेल। जिवंत आहे, खूप पडलं वाटतं। चला, हा झाला रिकामा। काय रो आहे ना, कटला। Incoming voice call from Priya Monday Nivate. जिवंतच भेटला, आत्ताच पडला। हॅलो 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 हा रो काटलो नाही का, कोलच मासा अलगत अडकला होता वाटतं। हा हॅलो, खालचं रूप होईट आहे, तंबूशी आहे, मोठी काय किती किलो मांगण नाही। हो, खेकडा खेकडा म्हणजे जाळ्यात कसा पडला काय माहिती, गुतावलाय वाटतं।
आणि ढोमा भेटलाय शेवटच्या जाळ्यामध्ये. तर अशा तऱ्हेने आपली जाळी उचलून झालीत आणि आता आपण चाललोय मच्छी विकायला. सगळी जाळी घेतली. हॅलो